सोलापूर महानगरपालिकेच्या मागच्या गेटला जिथं स्टोर रूम आहे, जिथं जे रोज कारवाई होत असतात त्याचं जे भंगार जे खोके जिथं जमा करतात, तिथं एक प्रायव्हेट गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा भरून जात असताना एका सुज्ञ नागरिकांनी मला फोन केला की साहेब इथं प्रायव्हेट गाडी बाहेर भरून चाललेली आहे. मी इथं जेव्हा आलो तेव्हा एक लक्षात आलं, बाहेर जी गाडी आहे छोटा हत्ती ह्याच्यात भरून चाललेलं आहे भंगार आहे. आणि भंगार हे कुठं नेतं आहे म्हणलं तर आम्ही जेव्हा एंट्री केली त्यावेळेस अकुलर मॅडम समोर आले तर ते भरणारे 4 जण आणि इथले जे असलेला जो कर्मचारी हे सगळे पळून गेले. पळून गेल्यानंतर पळून का जात आहे हे माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की हे भंगार कोणतीही पावती न घेता भरून चाललं होतं. आणि मग ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आयुक्त साहेबांना इथं बोलवून घेतलं आहे, सभागृह नेता नरेंद्र काळे साहेबांना बोलवून घेतलं आहे. त्यांनी मग आल्यानंतर बाकीची हकीकत बघितलेली आहे. आमची अपेक्षा अशी आहे की शहरामध्ये रोज अतिक्रमण काढत असताना आम्ही कुणीही त्यांना अडवत नाही. कारवाई शहर स्वच्छ होत असेल तर ते चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. आमचा कोणताही नगरसेवक जात नाही, पदाधिकारी जात नाहीत, त्यांना कारवाई करण्याची मुभा असताना अशा पद्धतीनं गोरगरिबाचं मटेरियल जर चोरून नेत असतील तर ही खूप शर्मेची गोष्ट आहे. आणि ज्यांनी कुणी केलेलं असेल त्या संबंधितांवर FIR झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे. अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेबांचा ज्यावेळेस फोन आला की स्टोअरमध्ये काही जण भंगार घेऊन जात आहेत, त्यावेळेस गटनेते अमोल बापू हे सुद्धा माझ्याशी फोनवर बोलले. त्यावेळेस असं लक्षात आलं की इथं आल्यानंतर असं लक्षात आलं की एक गाडी इथलं आपल्या जे स्टोअरमध्ये स्क्रॅप जमा होतं ती स्क्रॅप घेऊन जाताना ते आढळले. त्या गाडीचा ड्रायव्हर, गाडी आणि त्याच्यात असल्या घेऊन चाललेलं स्क्रॅप सगळं जागेवर पकडण्यात आलं आहे. काही आमचे याच्यातले कर्मचारी होते तेही इथनं पळून गेलेले आहेत. तर आम्ही आत्ता प्रशासनाला असे आदेश केलेले आहेत की या संदर्भातले जे कोणी असतील याच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी या संदर्भातला गुन्हा दाखल करावा. आणि गुन्हा दाखल करत असताना पोलिसांनाही आम्ही विनंती केली की याची सखोल चौकशी होऊन याच्यात पळून गेलेले असतील किंवा याच्या संबंधित जे कोण असतील किंवा याच्यात जो काय आर्थिक व्यवहार झाला आहे हा सगळा उघड करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावे. ही अतिशय गंभीर बाब आहे. कारण महापालिकेच्या स्टोअर रूममधनं गाड्या लावून जर अशा पद्धतीने स्क्रॅप चोरीला जात असेल तर ही गंभीर बाब आहे. आणि निश्चितपणाने आम्ही प्रशासनाला त्या संदर्भातले आदेश दिलेत की याच्यात कुणाचीही गय केली जाऊ नये, सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. CCTV कॅमेरे आहे का इकडे लागले? इथं CCTV कॅमेरे आहेत. या संदर्भातले CCTV कॅमेरे त्याच्यातले पण सगळे फुटेज घ्यायला सांगितलेत. आणि मान्य सिटी इंजिनियर स्वतः येत असताना हे सगळेजण पळून गेलेले आहेत. त्यासुद्धा त्यांनी स्वतःही हे सगळे बघितलेले आहे. त्याच्यामुळं आमच्या अधिकाऱ्यांनी असेल, आमच्या नगरसेवकांनी या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात बघितलेलं असल्यामुळे यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस विभागाला विनंती केली. त्यांना त्याच्यात स्क्रॅप होतं. आता असं कळतं की यापूर्वी काही गाड्या इथून गेलेल्या आहेत, त्याचीही चौकशी करण्याचे आदेश आम्ही दिले.